नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत एक कच्चा बटाटा आणि त्यासोबत थोडंसं बेसन वापरून एक भन्नाट असा नाश्ता। मस्त पटकन होतो आणि खूप कमी साहित्यामध्ये तयार होतो। अगदी मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा घाईच्या वेळेत आपल्याला पटकन काहीतरी मुलांना खायला बनवून द्यायचं असेल त्यावेळेला सुद्धा तुम्ही हा नाश्ता मुलांना बनवून देऊ शकता। खूप छान खुसखुशीत असा हा नाश्ता तयार होतो। चला तर मग आता आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर पहिले आपण पाहूया की हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते। तर आपण जे आज बनवत आहोत बटाट्याचे पॅनकेक, त्यासाठी आपल्याला अगदी कमी साहित्य लागतं, खूप जास्त साहित्य लागत नाही। तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 3 मीडियम आकाराचे बटाटे। नंतर इथे मी बेसन घेतलेलं आहे अर्धा वाटी, पण जसं लागेल की छोटी वाटी आहे, जसं लागेल तसं आपण इथे वापरायचे। ओलं खोबरं थोडंसं घेतलेलं आहे छान चवीसाठी, कोथिंबीर घेतलेली आहे मस्त मुठभर। नंतर रवा आपण घेणार आहोत, रव्याने छान आपले जे पॅनकेक आहेत त्याला मस्त कुरकुरीतपणा येतो। आणि चव येण्यासाठी आपण मस्त लसूण, हिरवी मिरची वापरणार आहे, थोडंसं चिली फ्लेक्स वापरणार आहे, चाट मसाला आहे आणि मिरे पावडर आहे। तर अगदी कमी साहित्यामध्ये मस्त हे पॅनकेक तयार होतात। तर आधी आपण काय करायचं, हे जे बटाटे आहेत ना हे या पाण्यामध्येच किसून घेऊया। 3 बटाटे घेतलेले, आता आपण हे पाण्यामध्ये थोडासा जाडसर किसणी असते ना त्यानेच किसून घ्यायचे। आणि आपल्याला हे बटाटे त्याचं स्टार्च निघून जाण्यासाठी 2-3 पाण्याने मस्त धुवून घ्यायचे, म्हणजे त्याच्या ज्या बटाट्यामध्ये जे स्टार्च असतं ते पूर्ण स्टार्च निघून गेलं पाहिजे, म्हणजे आपले जे पॅनकेक्स आहेत ते मस्त असे खुसखुशीत तयार होतील। हे जे पॅनकेक्स आहेत ते तुम्ही मुलांना टिफिनसाठी किंवा अगदी पटकन भूक लागली आहे मुलांना तर मुलांना बनवून देऊ शकता। जर तुम्हाला इथे बेसन वापरायचं नसेल तर तुम्ही इथे गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता, पण गव्हाच्या पिठाने क्रिस्पीनेस येत नाही म्हणून मी इथे बेसनाचा वापर करते। तुम्हाला जर मुलांना हेल्दी द्यायचं आहे चांगलं तर तुम्ही इथे गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता। आपण त्याला धिरडी म्हणू शकतो, बटाट्याची धिरडी। जर आपण त्याला गव्हाचं पीठ वापरणार असू तर त्याला आपण पॅनकेक ऐवजी धिरडी म्हणू शकतो। धिरड्याप्रमाणे सुद्धा तुम्ही हे बनवू शकता। आता हा जो बटाट्याचा किस आहे हा छान नळाखाली मी स्वच्छ धुवून घेणार आहे, म्हणजे काय होतं त्याचा जे स्टार्च आहे बटाट्यातले ते निघून जातात आणि मस्त असा आपल्याला बटाटा मिळतो, त्यातला चिकटपणा दूर होतो। तर आता 2-3 पाण्याने मस्त असं हे जे बटाट्याचा किस आहे हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आणि आता आपल्याला यामध्ये पुढचं म्हणजे साहित्य काही घालून घ्यायचे आहेत। आता आपल्याला एक छोटंसं वाटण बनवायचं आहे, म्हणजे लसूण आणि हिरवी मिरचीचा आपल्याला ठेसासारखं बनवून घ्यायचं आहे। यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालून घेते, हे बघा। आणि हे आपण असं ठेसून घ्यायचं आहे। ह्याने ना आपल्या त्या पॅनकेक्सला छान अशी टेस्ट येते, मस्त लागतात। आणि चाट मसाला अशासाठी घालायचा की मस्त चटपटीत अशी चव लागते। जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही तिथे त्याऐवजी आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता। या बटाट्यामध्ये हिरवी मिरची, लसूण ठेचलेला ते घालून घेऊया। जर तुमची मुलं खूप लहान असतील तर तुम्ही मिरची वगळलीत किंवा एकच मिरची वापरलीत तरी सुद्धा चालेल। आता आपण इथे घालतोय चिली फ्लेक्स थोडेसे, एक अर्धा चमचा। नंतर हे आहे मिरे पावडर पाव चमचा, चाट मसाला आपण 1 छोटा चमचा घालतोय। नंतर आपण इथे रवा घालतोय, 2 चमचे रवा आहे, ह्याने क्रिस्पीनेस येतो आपल्या पॅनकेक्सला। नंतर थोडी
आता आपण ह्यामध्ये थोडी कोथिंबीर, नंतर अर्धा वाटी ओलं खोबरं खवलेलं घातलेलं आहे। ओलं खोबरं नक्की घाला, खूप छान टेस्ट येते। नंतर बेसन घातलेलं आहे आपण एक छोटी वाटी, किंवा जर आपली नॉर्मल आमटीची वाटी असते ती अर्धी वाटी इतकं बेसन मी इथे घातलेलं आहे। जर आपल्याला वाटलं की बेसन फार कमी आहे, त्याला बाइंडिंग येत नाही, तर तुम्ही इथे थोडंसं पाणी वापरू शकता। जर तुमच्या या पिठाला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे तर पाणी नाही वापरलं तरीसुद्धा चालेल, पण आता आपल्याला इथे थोडंसं आपण पाणी वापरणार आहे। आता मला हे थोडं बेसन कमी वाटलं म्हणून मी थोडंसं अजून बेसन घातलेलं आहे। आपण इथे चवीपुरतं मीठ घालून घेऊया, आणि मला थोडंसं बेसन कमी वाटतंय त्यामुळे मी इथे बेसन अजून घालते। हे बघा, आणि मिक्स करून घेते। आणि मला असं वाटतंय की खूप जास्त हे पीठ आहे हे घट्ट आहे, त्यामुळे मी थोडंसं पाणी घालणार आहे। हवं असेल तर आपण इथे हळदसुद्धा वापरू शकतो, तर मी एक पाव चमचा हळदसुद्धा घालणार आहे। एक अर्धा चमचा हळद टाकूया। आता हे मला खूप घट्ट वाटतंय, हे बघा खूप घट्ट वाटतंय, त्यामुळे मी आता थोडंसं पाणी टाकणार आहे यामध्ये। थोडंसंच पाणी टाकले, जास्त नाही। अजून थोडंसं लागेल। बघा, जसं आपल्याला पसरवता येईल ना पीठ, इतकं पातळ आपल्याला हे पीठ करायचं आहे बघा, तर एवढं ठीक आहे। आता आपण याचे पॅनकेक बनवून घेऊया। आता आपण हे जे पॅन आहेत त्या पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलं आहे आणि छान असा पॅन गरम करून घेतला आहे। आता आपण एखाद्या चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने ह्याचे पॅनकेक्स बनवून घ्यायचे। जर तुम्हाला दिरड्याप्रमाणे मोठा एकच आपण दिरडं घालतो त्याप्रमाणे घालून घ्यायचं असेल तर तरीसुद्धा चालेल, पण मी अगदी छान दिसतं छोटे छोटे आपले पॅनकेक्स म्हणून अशा पद्धतीने मी छोटे छोटे दिरडे घालून घेते। तर एका पॅनमध्ये 3 अशाच पद्धतीचे आपण इथे दिरडे किंवा पॅनकेक्स बनवून घेऊया। लसूण घातल्यामुळे ह्या जे पॅनकेक्स आहे, हे जे दिरडं आहे ह्याला खूप छान टेस्ट येते, तर तुम्ही इथे लसणाचा वापर नक्की करा। तिखट आता आपण एका बाजूने हे जे दिरडे आहेत हे भाजून घेऊया आणि नंतर पलटी करून आपल्याला हे दुसऱ्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचे। एका बाजूने मस्त असे भाजून घ्यायचे। झाकण ठेवणार नाही आहे मी इथे, कारण जर झाकण ठेवलं ना तर हे सॉफ्ट होऊ शकतात, त्यामुळे मी इथे झाकण न ठेवताच हे दिरडे बनवून घेते। खूप मस्त आणि टेस्टी असे हे दिरडे लागतात, तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। तर आता एका बाजूने आपलं हे जे दिरडं आहे हे शॅलो फ्राय करून झालेलं आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे कुसकुशीत असे हे दिरडे भाजून घ्यायचे आहेत। खूप छान आणि मस्त अशी ही रेसिपी तयार होते। आता हे दिरडे तुम्ही कशासोबत खाऊ शकता, तर हे तुम्ही सॉससोबत, पुदिन्याच्या चटणीसोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा अगदी दह्यासोबतसुद्धा हे दिरडे खूप छान लागतात। दह्यामध्ये मस्त चाट मसाला घालायचा आणि मस्त हे दिरडे त्याला लावून खायचे, खूप भारी लागतात। आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर आपले हे दिरडे तयार झालेत। आता मी एका आपल्या प्लेटमध्ये हे दिरडे काढून घेते। आणि अशाच आणखीन कोणत्या रेसिपी जर तुम्हाला हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। चला तर मंडळी, बाय बाय।